नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला जानकी जी काही आहे ती ओवीला सांगत असते, आपली फॅमिली आहे ना, तर फॅमिलीमध्ये छोटी मोठी भांडणं होत असतात आणि तू आजीला जाऊन सांग की आमचं चुकलं आणि आम्ही घर सोडून नाही जात आहोत. तर ओवी ठीक आहे मी जाते असं म्हणून सांगते आणि ती उठते. तोपर्यंत ऋषिकेश तिला अडवतो आणि थांबवतो आणि म्हणतो, ओवी कुठेही जाणार नाही. माझ्या बायकोने एकदा त्यांच्यासमोर पदर पसरून झाला आहे आणि परत ओवी कुठेही इथे जाणार नाही. ओवी आपण तिघंजणं हे घर सोडून जातोय असं ऋषिकेश इथे सांगतो. मग ओवी विचारते ऋषिकेशला, नाना आजोबा आणि आजी पण येणार आहेत का? आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो की नाही, तू मी आणि आई आई आपण तिघंच जणच इथे जाणार आहोत. तर ओवी म्हणत असते ऋषिकेशला की मी सारंग काकांशी आल्यावर किती मस्ती करते आणि आजी आजोबा किती लाड करतात माझे. नाना मला पार्कमध्ये खेळायला घेऊन जातात, आजी मला एक्स्ट्रा आईस्क्रीम देते आणि असं सगळं असताना आपण का जातोय सोडून? मी त्यांना सोडून गेल्यानंतर खूप मिस करेल. आणि मग त्याच्यानंतर ती ऋषिकेशला विचारते, बाबा तुम्ही नाही मिस करणार या सगळ्यांना? असं म्हणून ती ऋषिकेशला इथे विचारते. ऋषिकेश काहीच बोलत नाही. मग जानकी इथे परत म्हणते, तुमची मुलगी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारते आणि तुम्ही त्याचं उत्तर द्या, बोला ना, तुम्ही नाही का मिस करणार त्यांना? तर इथे ऋषिकेश म्हणतो, मला जे काही सांगायचं होतं ते माझं सांगून झाले. माझ्या बायकोने आता त्यांच्यासमोर हात पसरून झालेत, आता माझी मुलगी त्यांच्यासमोर हात पसरायला जाणार नाही. आणि ओवी जा आता, तू तुझे कपडे जे काही आहेत ते घेऊन ये जा, असं तो ऋषिकेश ओवीला सांगतो. जे काही वाळत घातलेले आहेत कपडे ते घेऊन ये जा. ओवी तिथून हलत नाही, ती आईकडं बघत असते. जानकी तिला कोणीनं नाही म्हणून सांगत असते, पण तरीसुद्धा ऋषिकेश तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तुला सांगितलेलं कळत नाही का, जा कपडे घेऊन ये जा. मग ओवी इथे तिचे कपडे आणायला गेली आहे. जानकी रडत बसली आहे. ऋषिकेश बाकीची बॅग्स पॅक करतोय आणि तोपर्यंत प्रेक्षकांना इथे एंट्री झाली आहे सारंग आणि ऐश्वर्याची. आणि ती आल्यानंतर इथे ऋषिकेश म्हणतो की बॅग्स भरतच झाल्यात आणि बॅग्स भरून झाल्यावर आम्ही इथून निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर इथे ऐश्वर्याची आई आहे ती सांगते की ते दागिने घेऊन नाही जायचे म्हणून. मग ऋषिकेश म्हणतो की हे दागिने माझ्या बायकोचं स्त्रीधन आहे आणि हे दागिने मी तुम्हाला देणार नाही. कुणाचा बाप जरी आला ना तरी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला सगळे दिलंय ना बाकीचं, तर तुम्हाला आता हेही हवंय. तर इकडे सारंग पण येऊन चिडतो आणि म्हणतो की हो हवंय, दागिने आणि बाकीचे जे काही प्रॉपर्टी आहे ती नानाने आमच्या नावावर केली आहे ना, तर हे दागिने पण दे. तर ऋषिकेश दागिने देत नसतो, हे असे ऐकणार नाहीत म्हणून. तर ऐश्वर्या तिचा हात धरून जे दागिने ओढायला घेऊन येते, तर ऋषिकेशचा हात ढकलतो. तोपर्यंत ऐश्वर्याचा हात त्यात खिडकीला लागतो आणि मुद्दामून ऐश्वर्या सारंगसमोर नाटक करते की ओ लागलं मला म्हणून. मग त्याच्यानंतर इथे सारंग पण ऋषिकेश बरोबर इथे भांडायला निघतो आणि तो खूप वाईट बोलतो बरं का प्रेक्षकांनो. त्याचं आजचं रूप बघितल्यानंतर हा सारंग किती बायकोच्या कयात गेलाय, म्हणजे ऐश्वर्याने किती त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलंय ना हे कळून येतं बरं का प्रेक्षकांनो. तो एकदम भांडायला लागतो आणि म्हणतो, तू माझ्या बायकोला असं का केलंस? तुझ्या बायकोने नानांना ढकललं. आणि बोलता बोलता काय म्हणतो तो, तुझ्या बायकोने आमच्या नानांना ढकललं असं म्हणतो. हे सगळं भांडण चालू आहे. तोपर्यंत जानकी येते आणि म्हणते, तुला दागिने पाहिजेत ना, हे घे म्हणून सगळे दागिने काढून देते. आणि ते लवकर लवकर काढून द्या म्हणून ऐश्वर्या इथे भांडते तिच्याबरोबर. त्याच्यात पण वेळ घालवायचा आहे तुम्हाला. ऋषिकेशला आवडत नाही आहे की तिचं स्त्रीधन आहे, जानकीचं स्त्रीधन आहे, ते सुद्धा तिने ऐश्वर्याने घेतलंय, हक्क सांगितलाय त्याच्यावर. आणि ऐश्वर्याला तिनं दागिने वगैरे सगळे दिलेत आणि म्हणते की तुला दागिने पाहिजेत, प्रॉपर्टी पाहिजेत, सगळं पाहिजे तर घे, तू हात जोडते मी तुझ्या पुढे, पण प्लीज मला या घरातून जायला, म्हणजे आईंच्या मनात जो काही गैरसमज झाला आहे तो तू दूर कर. आणि मग इकडे सारंग पण चिडून म्हणतो, बास कर तुझी नाटकं वहिनी, किती नाटकं करशील अजून? अगं तुझ्यामुळे काय काय झालं, तुझ्यामुळे ऐश्वर्याला आईनं मारलं, तिला खूप बोलले आई ऐश्वर्याला, बिचारी माझ्या ऐश्वर्या तिनं सगळं सहन केलं. आणि मग त्याच्यानंतर इथे ऋषिकेश गप्प कसा बसेल, तो म्हणतो ही बिचारी नाही आहे, ही तर नागिण आहे, नागिण, विषारी नागिण आहे ती, आणि तिनं आपल्या घराला पोखरलंय. आणि मग त्याच्यानंतर ते सारंग लगेच म्हणतो, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही सा. आणि जानकी वहिनीमुळे काय काय झालंय, तिनं आमच्या नानांना ढकललंय असं म्हणतो. आणि ऋषिकेशला याच गोष्टीचं वाईट वाटतं. आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश या सारंगवर ओरडतो, तू काय काय करलेस, तू तुझ्या बायकोचं ऐकून 1 कोटी 1.5 लाखाचं काहीतरी नुकसान केलंसच आहे. आता बायको जर घर विक म्हणाली ना तर ते सुद्धा इथे तू विकशील. आणि जेव्हा सारंग ओरडतो दादा म्हणून, तर ऋषिकेश म्हणतो, ओरडतोस कुणावर, दादा म्हणायचं नाही. आणि इथे ह्या दोघांची भांडणं चालू झालेली आहेत. तर सारंग बोलता बोलता म्हणतो, तुला
ना जानकी वहिनी म्हणून म्हणायची सुद्धा लाज वाटते, वहिनी म्हणायची तुला लाज वाटते इथे, असं तो म्हणतो. आणि ऐश्वर्याला हेच पाहिजे असतं, तिला आनंद होतो या दोघांची ते भांडणं बघून. आणि मग ती म्हणते त्यांच्या तोंडाला कुठे लागतंय, चला आपण इथून जाऊया. आणि परत ही दोघं मारामारीला उतरू दे नकोत म्हणून जानकीनं इथे ऋषिकेशला धरलंय आणि ऐश्वर्या सारंगला सावरायचं मुद्दामून इथे नाटक करते आणि चला आपण इथून जाऊया असं म्हणून घेऊन जाते. आणि ती दोघं गेल्यानंतर इथे जानकी ऋषिकेशच्या असं हाक मारून ऋषिकेश म्हणून गदगदून रडते. ऋषिकेशला विचारतोय तुला अजूनही या घरात राहायचं आहे, तुला अजूनही इथे राहायचं आहे, आपण इथे आता राहत नाही, आपण लवकरात लवकर इथनं जातोय, असं तो त्याचा निर्णय परत फायनल सांगतो. तर जानकी रडतच इथे उभी आहे. आणि बघू आता काय काय होतंय ते. जानकीनं आत्ता तिच्या हातापाया पडण्यापेक्षा तेव्हा वेळीच तिला वटणीवर आणायला पाहिजे होतं. आणि ऋषिकेशला या सगळ्यात त्रास कुठल्या गोष्टीचा झाला आहे, तर तो आमचे नाना असं म्हणाला सारंग, त्या गोष्टीचा त्रास झाला आहे. आपले म्हणाला नाही, आमचे म्हणाला. बघितलंस ना, तो आत्ताच इथे आरेतुरे करायला लागला आहे, माझं तुझं करायला लागलं आणि तुला अजूनही इथेच राहायचं आहे असं म्हणून ऋषिकेश जानकीला विचारतो. तर जानकी ते धाय मोकलून रडतीये. तर प्रेक्षकांना इकडे नानांना आतमध्ये येऊन आराम करायला घेऊन येतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे सुमित्राई म्हणते ही जानकी कशी वागली बघताय ना तुम्ही, मुलगी म्हणून तिला आपण सावरलं, प्रेम दिलं, सासूनं आईची माया दिली, सासऱ्यांनी वडिलांची माया दिली, या अनाथ मुलीला आपण इथे घर दिलं आणि ती कशी वागते तुम्हाला कळतंय का? खरंच तू ऐश्वर्यावर मी किती अविश्वास दाखवला, दिसतं तसं नसतं म्हणतात तेच खरं आहे, पण नाना इथे आतल्यात बोलतायत आणि म्हणतायत तुझं बरोबर आहे सुमित्रा, दिसतं तसं नसतं. खरं मी जर आज ऐश्वर्याकडे बोट दाखवलं असतं तर तिनं ओवीला, ऋषिकेश आणि जानकीचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं तिनं. आणि या भीतीमुळं मी ते ऐश्वर्याकडे बोट न दाखवता जानकीकडे बोट दाखवलं. आज मी ऐश्वर्याला नाही वाचवलं तर ऐश्वर्यापासून ऋषिकेश, जानकी आणि ओवीला इथे वाचवले. आणि एक ना एक दिवस मी हे सगळ्यांना सांगेन आणि तेव्हा तुम्हाला सगळं सत्य काय असेल ते कळेल, असं नाना एकदम इकडे गदगदून मनातल्या मनात बोलत असतात आणि त्यांना त्रास व्हायला लागतो. तर इकडे सुमित्राई म्हणतात अहो काय होतंय तुम्हाला, तर शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका असं सुमित्राई सांगतात. तर तेवढ्या तिथे आजीची एंट्री झाली आहे कान भरायला. तर सुमित्राई नानांना शांत करत असतात तेव्हा आजी येते आणि म्हणते की काय झालं. तर आई म्हणतात की या सगळ्या गोष्टीचा इथे नानांना त्रास होतोय. मग लगेच सुमित्राई म्हणते त्रास होणारच ग, त्रास जे आपण पीक लावलं आहे ते आपलंच पीक नीट उगवलं नाही आहे, आपलेच फळं इथे नासकी निघालेत आणि तू बरोबर करतेस, नासक्या फळांना इथे लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं असतं. कसं आहे आपण पीक लावू शकतो पण येणारं पीक कसं निघेल हे आपण सांगू शकत नाही ना, आणि आता काहीही झालं तरी तू इथे त्या दोघांना अडवायचं नाही आहेस असं आजी सुमित्राईंना सांगतात. तिकडे नानांचा जीव वर खाली होतोय, खरं ते बोलू शकत नाही आहेत त्यामुळे इथे ते काहीच रिॲक्ट करत नाहीत, पण त्यांचे हातपाय असे हलवून ते किती ॲग्रेसिव्ह झालेत ते कळतंय. आजीनं मात्र इथे आईंचे बरोबर कान भरलेत आणि त्यांना सांगितले की तुम्ही त्या दोघांना आता घराबाहेरच काढ, त्यांना घरात ठेवूच नकोस, कारण जानकी किती नाटकीपणानं वागली. मग सुमित्राई म्हणतात ती खरंच नाटकीपणानं वागली, देवांना सुद्धा तिने इथे फसवलं आणि त्यांच्यासाठी निर्जळी उपवासाचं नाटक केलं तिनं, इतके बदलेल जानकी असं वाटलं नव्हतं असं सुमित्राई ते म्हणतात. तर जानकी देवघरात येऊन बसली आहे, देवाला नमस्कार करते आणि म्हणते हा काय अनर्थ घडवलायस तू, जी काही शिक्षा द्यायची ती देऊ देत, पण मला ह्या घरातून बाहेर जावयाला लागू दे नको, काहीतरी तू चमत्कार कर असं ती देवाला म्हणते की हे घर माझं सर्वस्व आहे, माझा श्वास आहे, माझी ओळख आहे आणि तू याच घरातून मला इथे बाहेर काढतोयस, तर असं काही करू नकोस, तर चमत्कार काहीतरी कर. तोपर्यंत ऐश्वर्या आले आणि म्हणते हे काही त्रेतायुग नाही आहे चमत्कार देव घडवायला, हे कलियुग आहे आणि इथे चमत्कार करायला आता मी करेन काय तो चमत्कार. आणि म्हणते तुम्हाला या घरातून बाहेर जायचं नाही आहे ना, तर देवांच्या पाया पडून इथे काही होणार नाही आहे, देव तुमचं काहीही करणार नाही आहे तिथे आणि तुला माझ्या पाया पडावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर ते जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते की हो तुला या घरातून बाहेर जायचं नाही आहे ना, तुला आईंच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे ना परत, तर इथे तुला माझ्या पाया पडावं लागेल. तर इथे जानकी म्हणते मी तुझ्या पाया पडले तर तू आईंच्या मनातला विश्वास जो काही आहे, गैरसमज जो काही आहे तो दूर करशील का गं, असं ती विनवणी करते. आणि मग त्याच्यानंतर इथे विचारल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की बघू. तर ती ऐश्वर्या काय करते प्रेक्षकांनो, तर इथे येऊन उभी राहते आणि म्हणते तू माझ्या पाया पड म्हणजे मी विचार करीन. कसं आहे ऐश्वर्या दिलेल्या शब्दाची पक्की आहे त्यामुळे इथे मी विचार करीन असं म्हणते. आणि ऐश्वर्या
असं म्हटल्यानंतर जानकी 2 मिनटं तिनं आता आपली बुद्धीच घाण ठेवलेली आहे जानकीनं, त्यामुळे जानकी सरळ उठते आणि ऐश्वर्याला इथे नमस्कार करते. आणि मग त्याच्यानंतर जानकीला ऐश्वर्या पुढं असं म्हणते की असं नाही, नाक घास. मग इथे जानकी नाकसुद्धा घासते. प्रेक्षकांनो, ते बघून ना खरंच असं डोक्यात तिडीक गेली होती, पण काय दाखवतील आणि काय नाही सांगता येत नाही आपल्याला. आणि मग इथे जानकीला ऐश्वर्या म्हणते, चॅलेंज दिलं होतंस ना मोठ्या तोंडाने, आणि मी तुला काय सांगितलं होतं की मी सुद्धा कसं तुला वटणीवर आणि तुला नाक घासत तिथे माझ्या पाया पडायला लावेल किंवा या घरातून बाहेर पडायला लावेल. आणि ऐश्वर्या इथे चॅलेंज जिंकलेली आहे असं आता ऐश्वर्या इथे जानकीला म्हणते. जानकी ऐश्वर्याच्या इथे अक्षरशः नाक घासते आणि म्हणते की तू आईंच्या मनातला गैरसमज जो काही येतो दूर कर. पण त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्याचं वेगळंच रूप बघायला मिळते बरं का. ऐश्वर्या कशी म्हणते की छे बघू, मी विचार करेन या गोष्टीचा, आणि मी आता ह्या गोष्टी घरातनं ना तुझ्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी इथे कायमच्या इथे दूर करीन. आईंच्या मनामध्ये मी तिरस्कार भरलाच आहे, तर तसंच मी करीन. आणि तुला हे देवघर दिलं होतं ना मी, तर तू आता कुठल्या फुटपाथवर जाऊन राहणार आहेस ते सांग मला, तिथला ॲड्रेस लिहून दे, तिथे हे देवघर तुला पार्सल करेन मी. आणि तुमच्याबरोबर ओवी पण आहे ना, तर तिघं मिळून तुम्ही काय करा, इथे ऋषिकेश टाळ वाजवतील, तू भजन कर म्हणजे, आणि ओवी असल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला भीकसुद्धा इथे जास्ती मिळेल असं इथे ऐश्वर्या जानकीला सांगते. जानकी रडतच उभी राहिली आहे तिथे. आणि मग त्याच्यानंतर जानकी उठून म्हणते की अगं तुझ्याकडे तुला अहंकार भरपूर आहे, तू या घरामध्ये कधीही नाती जोडण्याचा इथे प्रयत्न केला नाहीस, माणसं जोडण्याचा तू प्रयत्न केला नाहीस, तुझ्यामध्ये अहंकार भरपूर आहे. आणि अगं मोठमोठे म्हणजे राक्षस जे काही होते किंवा जे काही होतं ते अहंकाराचं जे काही होतं ते या देवासमोर इथे नष्ट झालं आहे मोठमोठ्यांचा अहंकार, आणि तू तर साधा मनुष्य आहेस असं म्हणते. तर लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते मी साधा मनुष्य असले ना तरी माझं कोणी काही इथे बिघडवू शकत नाही. तर जानकी म्हणते की अहंकार इथे तुझा ठेचला जाईल, देव सगळं बघतोय, तर देव काही बघत नाही असं ऐश्वर्या जानकीला परत सांगते. आणि मग म्हणते की ह्या घरातल्या तुझ्या आठवणी मी कशा नाहीशा करते बघ, आता राहायला नाना सोडून बाकी सगळे तुझ्या विरोधात गेलेत, सगळेजण तुझा तिरस्कार करतायत, आणि त्या नानांना सुद्धा मी लवकरात लवकर वटणीवर आणेल. आणि जेव्हा मी नानांना वटणीवर आणेल किंवा नानासुद्धा ऐकणार नाहीत माझं, तर त्यांना डायरेक्ट मी इथे वर पाठवीन असं सांगते. आणि हे ऐकून जानकीचा परत इथे पारा चढतो आणि जानकी ऐश्वर्याच्या थोबाडीत मारते, आणि जानकीनं ऐश्वर्याला मारलं एवढंच फक्त इथे सुमित्राईंनी बघितले बरं का. प्रेक्षकांनो, सुमित्राई धावत आतमध्ये येतात आणि म्हणतात माझ्या सुनेला तू का मारलंस, तुझी हिंमत कशी झाली, तू अजूनही बदललेली नाही आहेस असं वगैरे इथे सुमित्राई जानकीला बोलायला चालू करतात. जेव्हा ऐश्वर्या हे सगळं बडबडत असते ते सुमित्राईंनी नाही ऐकलं, पण जानकीनं ऐश्वर्याला मारलं हे मात्र सुमित्राईंनी बरोबर बघितलं. आता प्रेक्षकांनो, हे नवीनच वळण दाखवलं आहे, ऐश्वर्या जिंकलेली दाखवली आहे, जानकीची नाती, जानकीचा विश्वास हा सगळा इथे मोडताना दाखवला आहे. पण हे चुकीचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून कमेंट्स करून चॅनलला रिक्वेस्ट करूया की वाईट गोष्टी दाखवण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवा, माणसं तोडण्यापेक्षा माणसं कशी जोडली जातील अशा गोष्टी इथे दाखवा, विश्वास टिकवला गेलेला आहे असं दाखवा, म्हणजे जेणेकरून सगळीकडे चांगल्या गोष्टी पसरतील. हे असं बघून लोक काय शिकणार असं आपण कमेंटच्या रूपामध्ये चॅनलला खरंच रिक्वेस्ट करूया. तुम्हाला माझं म्हणणं बरोबर वाटतंय का ते कमेंटमध्ये प्लीज सांगा, आणि तशा कमेंट नक्की करा. तर इथे आता ऐश्वर्या जिंकलेली आहे आणि ऐश्वर्याने आता बाजू पलटवली आहे. ती म्हणते की मी जानकी वहिनींना समजवायला निघाले होते तर त्यांनी माझं ऐकलं नाही आणि त्यांनी माझ्या थोबाडीत मारलं. आणि सुमित्राईंचा पारा पण इथे परत चढला आणि त्या अक्षरशः तू या घरात राहायचं नाहीस म्हणून तिला असं हाताने धरून ढकलत बाहेर आणतायत ओढत, आणि तिला अक्षरशः ढकलतायत. ऋषिकेश आला म्हणून इथे जानकी वाचतीये, नाही तर जानकी इथे तोंडावर पडली असती. सुमित्राईंनी जानकीला म्हणून सांगितले की तू इथे या घरात राहायचं नाहीस. तर ऋषिकेश आईला आई म्हणून हाक मारायला जातो तोपर्यंत ते म्हणतात सुमित्राई की आई मला म्हणू नकोस, तुझी आई सगळ्या मेली असं म्हणून सांगतात. आणि ऋषिकेश असा बघतो तर आजी पण बघतायत आणि ऋषिकेश नंतर डोळ्यावरचा हात पुसतोय. आणि तो प्रेक्षकांनो काय म्हणतोय हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि मी जे काही सांगितलं आहे कमेंटमध्ये तुम्ही तशी रिक्वेस्ट करा चॅनलला. तर बघू काय काय होतंय ते उद्याच्या भागामध्ये. ऋषिकेश जानकी तर घराबाहेर पडतायत, काय होईल पुढे जाणून घेऊया.